गायत्री, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आता आम्ही पुण्याला जायला निघालो आहोत. तर सगळी पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे, तयारी पण झाली आहे. आता फक्त गाडीमध्ये बसायचं आहे आणि जायचं आहे. हे बघा, छान अशी मेहंदी पण माझी काढून झाली आहे. तर चला बघू पुढे काय होतं ते सांगतेच तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळ म्हणत म्हणत ना मला रात्रच झाली होती निघायचं. हे तर आमचं कॉमन गोष्ट झालेली आहे. त्यानंतर आमच्यासोबत मम्मी पप्पा आणि यांची काकूसुद्धा होती. आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलेलो होतो. तिकडे आम्ही शेवभाजी तंदूर रोटी असं जेवण केलं आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. तर आम्हाला चांदवडवरून पुणे जायचं होतं. ट्रॅफिक वगैरे नव्हती म्हणून तरी पण 3-4 तास आम्हाला लागणार होते. कारण 1-2 वाजेनंतर आम्ही पुण्याला पोचलो होतो आत्यांकडे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे असे जमले होते, गप्पा मारणं चालू होतं. नंतर मी इकडं नवरीचं जसं आपण पॅकिंग करतो तर तसंच आम्ही नवरदेवचं सुद्धा वस्तू अशा पॅकिंग केलेल्या होत्या. छान वाटत होतं तसं, नवीन सुरुवात. तर त्यानंतर इकडं आत्यांकडे ना एक कुत्रा होता, त्याचं नाव प्लफी होतं. तर तेच छोटे मुलं त्याच्यासोबत खेळत होते. तर हे माझे पुतणे आहे. तर मी तुम्हाला ओळख करून देते. तर हा आमचा लाडू आणि ही आमची दिदू. तर हे माझे पुतणे आहे, ही माझी पुतणी आहे. त्यांचं तिघांचं ना असं चालू होतं की काकू आम्हाला व्हिडिओमध्ये घे, म्हणून मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत होती आणि सांगत होती की हे दादू, लाडू, दिदू असं सगळेजण आहे आणि त्यांना हाय करायला सांगत होती. तर असंच सगळं चालू होतं आणि गप्पा मारणं पण चालू होतं. दुपारचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर एंगेजमेंटसाठी सगळेजण रेडी होत होते. माझी तयारी झालेली होती, मी तुम्हाला दाखवते माझी तयारी. आणि त्यानंतर इकडं लाडू आणि हे पण होते, यांची पण तयारी मी तुम्हाला दाखवते. हे पण छान छान असे दिसत होते. त्यानंतर मी इकडं माझं पूर्ण फुल लुक दाखवते साडीचा. तर ही साडी मी ऑफलाईनच घेतली आहे, म्हणून लिंक विचारू नका. घरच्या घरीच हा मेकअप मी केलेला आहे. तर कसा झाला ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि आता सगळ्यांची तयारी झालेली आहे. काही जण हॉलमध्ये पण गेलेले आहे. तर आम्ही जातो आणि पुढे काय होतं ते सांगतेच. एंगेजमेंटचा प्रोग्राम ना थोडासा लेटच चालू झाला होता. तर हा प्रोग्राम ना एका सोसायटीमध्ये ग्राउंड होतं, तर तिथं त्यांनी आयोजित केलेला होता. आणि इकडे मी माझ्या दोघं जेठाण्यांना दाखवते. तर सगळेजण छान असे बसलेले होते आणि छान सगळेजण दिसत होते. तर इकडे माझी फॅमिली बसली होती आणि तिकडे नवरदेवची फॅमिली बसलेली होती. तर माझी सासरची फॅमिली पण खूप मोठी आहे आणि सगळ्यांनाच माहिती नाही आहे की मी यूट्यूब चालू वगैरे केलं आहे. आणि मला प्रत्येकाला काय असं व्हिडिओमध्ये घेता नाही आलं. आणि त्यानंतर ना इकडे नवरीची छान अशी एंट्री झाली. ह्या ज्या आहे ना, ह्या यांच्या आत्याच्या मुली आहेत आणि इथं खूप छान असं डेकोरेशन वगैरे सुद्धा केलेलं होतं. आणि लग्नाआधी ना, म्हणजे एंगेजमेंटआधी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतो, म्हणजे लग्न जमलं आहे असं त्याला म्हटलं जातं. तर तोच बाकी होता, म्हणून एंगेजमेंट आधी तो कार्यक्रम करून घेतला. तर इकडे नवरदेवचे मामा आणि नवरीचे मामा असे बसलेले होते आणि त्यांनी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करून घेतला. तिला तिकडे पाटावर घेऊन जायचं होतं, म्हणून सगळ्या वहिन्या तिला मस्त रेडी करत होत्या. त्या तर आधीच पार्लरमधून तयार होऊन आल्या होत्या. आम्ही फक्त त्यांना तिकडं घेऊन जात होतो आणि सांगत होतो की छान वगैरे दिसत आहे, असं सगळं व्यवस्थित झालं आहे असं. आणि त्यानंतर आम्ही तिकडे त्यांना घेऊन गेलो. तिकडं नवरीसाठी नवरदेवच्या साईडने ना खूप छान छान अशा गोष्टी आलेल्या होत्या. खूप छान छान त्यांनी असं सजवलेलं होतं. मला सगळंच कॅप्चर नाही करता आलं, पण मला जेवढं घेता आलं मी तेवढं घेण्याचा प्रयत्न केला. माझी ना सासरची फॅमिलीसुद्धा खूप मोठी आहे. तर मी सगळ्यांनाच घेतलं नाही आहे व्हिडिओमध्ये. पण जेव्हा आता ह्या ताईंचं लग्न असेल ना, तर तेव्हा मी नक्कीच सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न करेल. कारण की खूप जणांना माहिती नव्हतं की मी यूट्यूब वगैरे करते. नाहीतर ते मला स्वतःहूनच बोलले असते की आम्हाला व्हिडिओमध्ये घे. पण ते माझं ब्लॉग जर बघत असतील ना, तर नक्कीच मला असं म्हणतील की तू का नाही घेतला आम्हाला व्हिडिओमध्ये. त्यानंतर इकडं रिंग सेरेमनीचा प्रोग्राम झाला आणि दोघं पण खूप छान दिसत होते. आता ना असं ट्रेंडच झालं आहे की केक कटिंग वगैरे किंवा डान्स वगैरे करण्यासाठी तर परत वन पीस वगैरे घालून यायचं. तर आमच्या नवरीने पण छान असा वन पीस घातला होता, पूर्ण सिंड्रेलाच दिसत होती. आणि त्यानंतर त्या दोघांची एंट्री झाली केक वगैरे कटिंग करण्यासाठी. आणि ना कोणताही प्रोग्राम असो, लग्न असो किंवा एंगेजमेंट असो, ह्या दोघींचा डान्स तर झालाच पाहिजे. खरंच इतकं सुंदर डान्स करतात. त्या दोघींनी पण क्लासेस लावले डान्सचे, पण त्यांना क्लासेसची सुद्धा गरज नाही, एवढे ते छान डान्स करतात. तर मी तुम्हाला पण दाखवते यांचा डान्स. मस्त असा छान असा प्रोग्राम वगैरे चालू होता आणि रात्र झाली होती, जेवणं वगैरे सगळ्यांची झाली. आणि त्यानंतर आम्हाला एका रिझनमुळे आम्हाला रात्रीच हैदराबादसाठी निघावं लागलं. आम्ही दुसऱ्या दिवशी हैदराबादसाठी निघणार होतो सकाळी, पण आम्हाला रात्रीच निघावं लागलं एक रिझनसाठी. तर ते रिझन मी तुम्हाला पुढचे काही ब्लॉग येतील तर त्याच्यामध्ये सांगेलच. तर
आम्ही रात्री निघालो, साधारण आम्हाला 1 वाजलेला होता. आम्हाला 9 तास प्रवास करायचा होता, पूर्ण रात्रभर प्रवास होता, पण अर्जंट काम होतं म्हणून निघावं लागलं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी अशा घरून आलेल्या आहे. म्हणजे कुरड्या आहे, इकडं घरचा मसाला वगैरे, हे मसाला हळद घरची आहे, आमचे छोले पण घरचे आहे, चिंची पण घरचीच आहे, ही तुरीची डाळ पण घरची आहे, वेफर्स आई मम्मीने केले होते, आणि इकडं पापड वगैरे, नागलीचे पापड. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी घरून आम्हाला आलेल्या आहे. तर रात्री उशिरा निघालो होतो म्हणून घरी यायला पण 11 वाजून गेले होते. तर आलो आणि हे सगळ्या गोष्टी मी काढल्या आणि बॅग वगैरे पण अनपॅकिंग करायची बाकी आहे, तर ते पण करते आणि मी माझा ब्लॉग इथं सेंड करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तर चला पुन्हा भेटूया अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.